मोहोळ तालुक्यातील लांबोटी परिसरात जनावरांच्या कथित अवैध खरेदी विक्री व वाहतुकीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत 13 जनावरं जप्त केली आहेत। या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। हिंदवी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लांबोटी परिसरात काही जनावरांची विक्री कत्तलीसाठी करण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। याबाबतची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांनी पडताळणीची प्रक्रिया सुरू केली। यानंतर पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान काही व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांना तिथं 13 जनावरं आढळून आली। यामध्ये खोंड आणि गायींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली। सर्व जनावरं ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं हिप्परगा येथील तेजामृत गोशाळेत हलवण्यात आलं। या प्रकरणी राम वाघमोडे, रावसाहेब वाघमोडे आणि रामभाऊ वाघमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। मात्र प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांची सत्यता निश्चित होणार आहे। हिंदवी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी अधिक माहिती लांबोटी येथील काही नंदीवाले समाज आहे, म्हणजे त्यांनी त्या नंदीवाले समाजाचे असून सुद्धा त्यांना पूर्वी पूज्य मानलं होतं। घरापाशी आले तर त्यांचे पाया पडलं जात होतं, त्यांना भाकर दिली जात होती, त्यांना घरात बसवलं जात होतं। अशा समाज एक आता सध्या कसाईची एजंट झाले। म्हणजे जे काही आता कसाई काय करायला, आम्ही कसाई दिसले गाड्या पकडतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून त्यांनी आज नंदीवाल्यांना जवळ करून त्यांना पैशाचा लोभ दाखवून सर्व गायी त्यांनी नंदीवाले त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा लागलेत किंवा त्यांना कत्तलीसाठी जनावरं आणून द्यायला लागले। आता परवा आम्ही लांबोटीमध्ये बकरीच्या वेळेला रेट टाकली होती, त्यावेळेला असंच पोलिसांना फसवून आम्ही असं विकत नाही तसं विकत नाही खोटं सांगतेत करतात म्हणून फसवले। मग आम्हाला परत एक 15-20 दिवसांनी एक बातमी लागली की आज नंदीवाले गाडी कसायची भरणार आहेत। त्या अनुषंगाने आम्ही पोलिसाची टीम घेऊन तो रेट टाकले तर 3 जण मी पळून गेले। मग गाडी सापडली, जनावरं सापडले आणि त्यांचं जवळजवळ 15 खिलार गाई चांगल्या प्रतीचे तिथं आम्हाला सापडले आणि त्यांची भरपूर चौकशी केली तर लांबोटीतले सगळेजण हात वर कराले। पण ज्या वेळेला आम्ही पहिली रेट टाकली तर त्यावेळेला तिथला सरपंच म्हणा, उपसरपंच म्हणा, हे ते आमचे लोक तसं करत नाहीत असं करत नाही त्यांच्या पाठीशी उभा राहिले। पण आज हेच लोक त्यांना आज ओळख नाही म्हणून सांगतात। म्हणजे काय झालेलं आहे की आज हे समाज अक्कलकोटमध्ये काय ठिकाणी आहे। आता अक्कलकोटमध्ये मध्यंतरी सचिन दादाचा विषय झाला होता, तो यांच्यामुळेच घडलेला विषय की हे पांघरून घातलेले आहेत। म्हणजे हे एकमेकाचे कसाईच आहेत, पण कसाई हे हिंदूंचा वेश घालून शेतकऱ्याचा वेश घालून तिथपर्यंत जनावर कसाईपर्यंत पोहोचवत। त्यासाठी मी आज महाराष्ट्र शासनाला विनंती करायला की या नंदीवाल्यांचा तपास लावा, त्यांची राज्यस्तरीय चौकशी लावा की हे नंदीवाले कुठल्या जनावर कशासाठी कुठल्या खटकापर्यंत विकतात, कसे विकतात। बरं त्यांची आतापर्यंत त्यांची गावागावामध्ये शेती झालेली आहे, मोठे मोठे बिल्डिंग उभारलेत, म्हणजे बिल्डिंग उभारले त्याची ईडीची चौकशी लावा। मग या प्रकारे आम्ही आज यांना मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे की हे संपूर्ण जेवढे बी नंदीवाले आहेत त्या नंदीवाले समाजावर त्यांना ताब्यात घ्या, त्यांची चौकशी लावा की पुन्हा खाटकाला मुळात कसं आहे की खाटी का कसाई हा त्यांच्या जन्मोजन्मीचा धंदा आहे, त्यांचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे। पण हे नंदीवाले आपल्यातले हिंदूचे गद्दार की त्यांनी आज या खाटकाला जनावर पुरवायला लागले। आम्ही त्याचा खूप शोध घेतल्यावर आम्हाला शेवटी सापडले।